एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये सध्या आंदोलन केलेलं आहे। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी आता या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आंदोलक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राची पोलिसांकडून सध्या तपासणी सुरू आहे। आम्ही मेंटली फिजिकली पूर्ण ड्रेन झालो होतो। आम्हाला अभ्यास करायला काही आशा नव्हत्या। त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याचे प्रॉब्लेम आले, त्या गोष्टी तर वेगळ्याच आहेत। मग या सर्व बाबींवर आम्ही आयोगाला विनंती केली की 45 दिवस पुढे ढकला परीक्षा। तर आयोग हे लक्ष देत नाही, म्हणून मॅडम शुक्रवारी फरासखाना पोलीस स्टेशन समोर जे आंदोलन झालं ती याचीच प्रचिती होती आणि आज पण जे आंदोलन आहे ते हेच आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इकडे बसून राहणार आहे। अभ्यासाचं नियोजन मॅडम खरं सांगायचं झालं तर मागचे जवळपास 15 दिवस झाले आम्ही आंदोलनाच्या याच्यामध्ये आहोत की मागण्या आमच्या मांडतोय आयोगापुढे, पण काही होत नाहीये। पण आता अभ्यास तसं बघायला गेलं तर खरी तारीख 26 आहे आमची राज्यसेवा मेन्सची, तर तोपर्यंत अभ्यास होणं काही शक्य नाही। पण आता ते मग आता काही सांगता येत नाही, पण जागावाढ झाली पाहिजे आणि परीक्षा पुढेच गेली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आधीच टाईम नाही, आम्हाला जागा वाढ झाल्या पाहिजे। जवळ जागा वाढ होत नाही आम्ही संयमानं आम्ही इथं बसून आम्ही समजा अभ्यासाचं मटेरियल वगैरे आणलेलं आहे, आम्ही इथं बसून आम्ही अभ्यास करणार आहे। जवळ आमची मागणी मान्य होत नाही तर आम्ही इथंच अभ्यास करणार आहे। मागणी मान्य नाही झाली तरी आम्ही इथेच बसणार आहोत, अभ्यास इथेच करणार आहोत। सरकारला मागणी मान्य करावी लागेल, कारण रिझल्टमध्ये खूप त्रुटी आहेत आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये संभ्रम आहे। त्यामुळे एक्झामला सामोरं जाणं तर सध्या तरी पॉसिबल नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।